दिलेले आहे ते एक एक वचन या ठिकाणी आम्ही पूर्ण करू हा आमचा शब्द आहे। आपल्याला वाटत असेल की अपक्ष उमेदवार आहे, अपक्ष उमेदवाराला निधी आणता येणार नाही, काम होणार नाही असे विरोधक प्रचार करतायत। अरे पद नसताना त्या संजय भाऊंनी आंबेगाव तालुक्यामध्ये कुराडे साहेब 100 कोटीची कामं आणली आणि मंचर शहरामध्ये 23 कोटीची कामं आणली। कोणतंही पद नव्हतं, फक्त स्वर्गीय गिरीजी बापट साहेब यांचा डोक्यावरती हात होता आणि बापट साहेबांना माहित होतं की माणूस सच्चा आहे, माणूस 1 रुपया खात नाही। आंबेगाव तालुक्याच्या पत्रकार बांधवांनो, जेवढे ठेकेदार आहे त्या सर्व ठेकेदारांना जाऊन विचारा, संजय जिजाबा थोरात या माणसाने एका तरी ठेकेदाराकडून चहा तरी पिलाय का, किंवा 1 रुपया तरी घेतलाय का, किंवा त्यांचे कार्यकर्ते आम्ही असू कोणत्याही ठेकेदाराला आम्ही म्हणलो का आम्हाला कमिशन द्या किंवा आम्हाला चहा पाजा? अरे एकाकडून पण टक्केवारी ठेकेदारी घेतली नाही। प्रामाणिकपणे या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच झेंडा आम्ही घरोघरोपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। यामध्ये आम्ही जे वचन दिलेली आहे ते प्रियंका ताई त्यांच्या भाषणामध्ये आवर्जून सांगतील, पण माझी ओबीसी समाजाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की अनेक जण या ठिकाणी जाती पातीमध्ये ही निवडणूक घेऊन चाललेले आहेत। जाती पातीच्या भिंतीमध्ये बांधवांनो अडकू नका। हिंदू, मराठा, ओबीसी, मुस्लिम सर्वच आपण एक माणूस म्हणून एकत्र या, एक माणूस म्हणून ह्या निवडणुकीमध्ये तुमची वज्रमूठ बांधा। ओबीसी बांधवांसाठी आम्ही गेले 3 वर्ष ऑफिसच्या माध्यमातून काम केलेलं आहे। 256 ओबीसी बांधवांची लिस्ट आमच्याकडे आहे। त्या ओबीसी बांधवांचं काम या संजय जिजाबा थोरात यांनी 1 रुपया न घेता मोफत काम केलेलं आहे। त्या लोखंडे मधुकरजी लोखंडे साहेब यांची बाईट तुम्ही पाहत असाल, त्यांना सांगितलं नाही कोणी बाईट द्या म्हणून। जे सोशल मीडियावाले आहेत त्यांना विचारा, कोणी सांगितलं नाही, त्यांची जाऊन बाईट घ्या। ती लोक स्वतःहून पुढे आली आणि म्हणले भाऊ तुमच्यामुळे आमचं काम झालेलं आहे, तुम्ही आमचं काम केलं आहे, आम्ही तुमच्यासाठी आमच्या मनातल्या भावना व्यक्त करतोय। आज जे 8 दिवस ज्या बाईट फिरतायत, एकही बाईट आम्ही कोणालाही म्हणलो नाही की बाईट द्या म्हणून, स्वतःहून बाईट त्या ठिकाणी नागरिक देत आहे। ते मधुकर लोखंडे यांना पूर्णपणे 25,000चं किट त्या ठिकाणी मोफत दिलेलं आहे। 5 लाखापर्यंत त्यांना 5% व्याजाने त्यांना बँकेचं लोन मिळणार आहे। मोदी साहेबांचं डिजिटल सर्टिफिकेट त्यांना आम्ही मिळवून दिलेलं आहे आणि ते एकमेव नाही तर अशा 200हून अधिक लोकांना त्या योजनेचा लाभ मिळवला आहे। माझं सांगणं फक्त एवढंच आहे, ऑफिस मध्ये आमच्या स्टाफला विचारा संजय भाऊ काय सांगत असतात। संजय भाऊंचं म्हणणं असतं, माझ्या ऑफिस मध्ये जो व्यक्ती आलाय त्या व्यक्तीचं जात पात धर्म पक्ष पार्टी काही बघू नका, तो माझ्याकडे आलाय त्याचं काम पहिलं झालं पाहिजे, मला फक्त त्याचं काम झालेला फोन आला पाहिजे, मला बाकी दुसरं काही ऐकायचं नाही आहे। मग त्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून अनेक कामं त्या ठिकाणी केलेली आहे। मग लाडक्या बहिणी असतील, आपण लाडक्या बहिणी आपल्या सर्वांना माहिती आहे, योजना सरकारने चालू केली। आज योजनेचं श्रेय अनेक जण घेत आहेत, विरोधक फोन करतायत। एक रेकॉर्डिंग आमच्याकडे पत्रकार बांधव आलेली आहे। एका विरोधकांनी लाडक्या बहिणीला फोन केला गावामध्ये, सांगितलं की ताई तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत, ते पैसे आम्ही चालू करून दिले आहे। ती लाडकी बहीण त्याला बोलली की तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे चालू करून दिले नाही तर संजय भाऊंच्या ऑफिस मध्ये रात्री 12:30 वाजता फोन मला आलाय, माझा OTP त्यांनी घेतलाय, मला ऑफिस मध्ये यायची पण वेळ नाही लागली, माझा फॉर्म मोफत त्यांनी ऑनलाईन भरून दिलाय आणि ह्या संजय जिजाबा थोरात यांच्यामुळे मला पैसे येतात, हे तुमच्यामुळे मला पैसे येत नाही। त्या माणसाने जर माझा ऑनलाईन फॉर्मच भरला नसता तर मला लाडक्या बहिणीचे पैसे आले कसे असते? आणि फक्त फॉर्मच नाही भरला, पत्रकार बांधवांनो त्या ठिकाणी आपण जी बँक आहे कॅनरा बँक, त्या कॅनरा बँकेच्या मॅनेजरला जाऊन विचारा। 8 दिवस कॅनरा बँकेचा मॅनेजर त्याचा स्टाफ ऑफिस मध्ये बसत होता आणि सर्वांना 1 रुपया न घेता मोफत बँकेचे अकाउंट
आम्ही खोलून दिले आणि त्या सफाई कर्मचारी असतील, आमच्या ज्या महिला असतील, त्यांना त्या ठिकाणी ज्यांचं बँकेत अकाउंट नव्हतं, ज्या सफाई कर्मचारी महिला काम करायच्या पण त्यांचं बँकेत कधी अकाउंट नव्हतं, त्यांचं अकाउंट मोफतपणे त्या ठिकाणी संजू भाऊ थोरात यांनी त्या ठिकाणी खोलून दिले. 8 दिवस तो स्टाफ त्या ठिकाणी होता. आमचा स्टाफ लाडक्या बहिणीच्या वेळेस 3-3 वाजेपर्यंत रात्री काम करत होता. 3-3 वाजेपर्यंत काम करून मंचर शहराच्या 1550 महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ आम्ही मिळवून दिलेला आहे. ती यादी पण आमच्याकडे आहे, ती यादी पण आम्ही दाखवू शकतो आम्ही कोणाकोणाला लाभ मिळवून दिलाय. विरोधकांमध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांची पण कामं ऑफिसच्या माध्यमातून झालेली आहे, त्यांची पण नावं ऑफिसमध्ये आहे. जे त्यांच्या सोबत प्रचाराला फिरतात त्यांची पण कामं ऑफिसच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे. पण आम्हाला त्यांच्या नावं घ्यायची नाही किंवा त्यांच्याविषयी बोलायचं नाही, पण त्यांनी पण आपल्या अंतर्मनाला विचारा की आपलं काम प्रामाणिकपणे कुणी केलेलं आहे. कोण अर्ध्या रात्रीला उभा राहिला, कोणाला तुम्ही फोन केला, कुणी तुम्हाला मदत केली, ते पहिलं लक्षामध्ये ठेवा आणि त्यानंतर येत्या 2 तारखेला तुम्ही मतदान करा. त्याचबरोबर या मंचर शहरामध्ये अनेकांनी विकासाच्या गप्पा मारलेल्या आहेत. अनेकांनी सांगितले आम्ही एवढा निधी आणला, आम्ही तेवढा निधी आणला. त्या निधीमध्ये मला जायचं नाहीये. त्या निधीमध्ये तुम्हीच बघताय कलगीतुरा काय चालू आहे, कोण कोणावरती आरोप करते, कोणी किती टक्के घेतले, कोणी काय केलं, हे आपल्याला सर्व माहिती आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष तुम्हाला शब्द देतो आम्ही या ठिकाणी, ज्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी जाऊ, ही मायबाप जनता ज्यावेळेस आम्हाला निवडून देऊ, मंचर शहरातील खानदेशर जेवढे ज्येष्ठ नागरिक असतील, जेवढे आमचे दिव्यांग बांधव असतील, तुम्हाला त्या नगरपंचायत मध्ये यायची वेळ पण लागणार नाही. तुम्हाला नगरपंचायतचे जे जे काय उतारे लागतील ते तुम्हाला घरपोच आम्ही देऊ. कारण तुम्ही दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक, तुम्हाला तिथपर्यंत येण्याचा सुद्धा त्रास आम्ही करून घेणार नाही. अरे आम्ही हा वचननामा हा जनतेच्या मनातला त्यांच्या भावना बघून हा वचननामा केलेला आहे. फक्त दरवर्षी निवडणुका आल्या तर आम्ही स्वच्छ पाणी देऊ, आम्ही रस्ते करू, आम्ही डिजिटल करू, फक्त भूलतापा द्यायच्या, हा वचननामा आमचा नाहीये. तर आम्ही ह्या ठिकाणी वचननामा देत असताना आमच्या माता भगिनींसाठी पण केलेला आहे, अनेकांसाठी. त्याचप्रमाणे या ठिकाणी जनता दरबारच्या माध्यमातून दर रविवारी संजय भाऊंचा जनता दरबार व्हायचा, याचे पुरावे आमच्याकडे आहे. अनेकांचे मोफत ऑपरेशन पुण्या ठिकाणी केले, DY पाटील ठिकाणी केले. संजू भाऊंना कार्यकर्ते म्हणायचे की भाऊ अहो हा आलाय, हा विरोधामध्ये आहे, हा आपलं काम करणार नाही, हा खाली गेल्यावरती आपल्याला शिव्या देतो. भाऊ म्हणले मला माहित नाही, मला त्याचं काम झालं पाहिजे. अरे 1.5-1.5, 2-2 लाखाची बिलं ही स्वतः संजू भाऊंनी त्यांच्या खिशामधून भरलेली आहे. एवढं ध्यानात ठेवा. हा माणूस कोणाचं घेण्यासाठी नाही आला, तर हा माणूस देण्यासाठी आलेला आहे. ह्या माणसाने आतापर्यंत समाजाला वाहून घेतलेला आहे आणि समाजासाठी वाहत असताना त्या जनसंपर्क कार्यालयामध्ये 3 स्टाफ आजही कामाला आहे. त्या 3 स्टाफचा पगार, ऑफिसचा पगार, सगळा मेंटेनन्स, झेरॉक्स, सर्व योजना दर महिन्याला 1 लाख रुपये खर्च आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगतो, चेकनी पैसे दिलेले 1 लाख रुपये खर्च हा माणूस फक्त ह्या मंचरच्या नव्हे आंबेगाव तालुक्याच्या मायबाप जनतेसाठी करतोय. असा नेता मला दाखवा. कोणाचं ऑफिस या ठिकाणी चालू आहे, कोण योजना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अरे निवडणुका आल्यानंतर अनेक जण येतात, तुम्हाला खोटी खोटी आश्वासन देतात. अरे मग तुम्ही अनेक वर्ष होते कुठं, कुणाचं ऑफिस चालू, कुणी योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या, आमच्या बांधकाम कामगारांना कुणी योजना पोहोचवल्या, आमच्या लाडक्या बहिणीच्या कुणी योजना पोहोचवल्या, आमच्या ओबीसी बांधवांना कुणी योजना पोहोचवल्या, आमच्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांना कुणी योजना पोहोचवल्या, आमच्या ज्येष्ठ नागरिकांचे मोफत वयोश्रीचे फॉर्म भरून दिले, ज्येष्ठ नागरिकांचे मोफत कार्ड काढून दिले. आमचा मुस्लिम समाज त्या ठिकाणी आला, आम्ही बघितलं नाही तो मुस्लिम समाज आहे किंवा तो कोण आहे. आमच्याकडे अनेक जण आले, आम्ही त्यांचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. आमचे हिंदू बांधव आले, आम्ही त्यांचं पण काम केले, सर्वांचं काम केलेलं आहे. यामध्ये आम्ही कधी मतभेद केला नाही. पण आता फक्त तुम्हाला एक कळकळीची हात जोडून एक विनंती आहे. आज बेंबीच्या देठापासून आम्ही का ओरडतोय, आम्हाला यामधून काही कमवायचं नाहीये. संजू भाऊंचा व्यवसाय, संजू भाऊ त्यांचा व्यवसाय करणार आहे. ते राजकारणामध्ये टक्केवारी कमवायला आले नाही. आम्हाला आमची कामं धाम आहे, आम्ही कुठं ठेका घ्यायला आलो नाही. तुम्ही गेले नवनाथ थोरात हा
गेले 14 वर्ष राजकारणामध्ये बघताय, या मंचर नगरपंचायत मध्ये बघताय, अनेक आंदोलनं ह्या नवनाथ थोरातनी केलेली आहे. अनेक वेळा पोलीस स्टेशनचे मला फोन आलेले आहे, पण मी कधीच मागे हटलो नाही. हे 19 नंबरचे गाळाधारक आहे, त्या गाळाधारकांना विचारा. हा नवनाथ थोरात रस्त्यावरती उतरला होता, मी उपोषण केलेली आहे. दिवसभर उपोषणला त्या ठिकाणी त्यांच्यासाठी बसलो होतो. कोणताही मनामध्ये काही स्वार्थ माझ्या नव्हता, कोणाकडून मी काही मागितलं नाही. पण आज फक्त तुम्हाला मी एकच विनंती करणार आहे, आणि आज मी तुमच्याकडे फक्त एकच मागतोय, आणि ते तुम्हाला द्यायचं आहे. आणि जर तुम्ही दिलं नाही तर माय बाप जनता, मी तुम्हाला सांगतो, संजू भाऊंचं काय होणार नाही. संजू भाऊ त्यांचं काम करतच राहतील, पण तुमचा विकास थांबेन. तुम्हाला ह्या योजना पोहोचणार नाही. हे सगळे चूक तुम्ही करून बससान, आणि ह्या योजनेला तुम्ही मुकसान. तुमचे जे फॉर्म आहे हे बाकीचे फॉर्म कोणी भरू शकत नाही, एवढं ध्यानामध्ये ठेवा. त्याचबरोबर आता भाऊंनी या ठिकाणी मला सांगितलंय, पण मी भाऊंची क्षमा मागतो. भाऊ मला म्हणले काही झालं तरी ही गोष्ट आज बोलू नको, किंवा याचं राजकारण आपल्याला करायचं नाही. पण भाऊंना मी म्हणलो, भाऊ मी आज बोलणार आहे. तुम्ही मला किती बोलले, किती नाराज झाले, तरी मी आज थांबणार नाही. आज मी ती वस्तुस्थिती सर्वांसमोर आणणार आहे. आज गेले अनेक दिवस पाहताय, एक कोरोनावरती सर्वच जण राजकारण करतायत. करा, काही हरकत नाही. तुम्हाला राजकारण करण्यासाठी तुम्हाला सूट आहे. पण अरे, ज्या जनसेवकाने कोरोना सुरू झाल्यापासून कोरोना संपेपर्यंत फक्त मंचरच्याच लोकांसाठी नाही, तर उत्तर भारतीय आमचे लोक असतील, आमचा सर्व समाज असन, त्या समाजाला मोफत जेवण देण्याचं काम केलंय. भाऊंला कोरोनाची लागण 2दा झाली, पण भाऊंनी मीडिया समोर येऊन बाईट दिली नाही, किंवा मीडिया समोर येऊन रील तयार केली नाही, आणि सांगितलं नाही की मी सेवा करताना मला कोरोना झाला. भाऊंच्या घरच्यांचे फोन मला यायचे, म्हणायचे नवनाथ काही कर, तू भाऊंला सांग. त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले विश्रांती घ्यायला, पण भाऊ ऐकत नव्हते. भाऊंनी पूर्णपणे कोरोनामध्ये पत्रकार बांधो, हे पुरावे आहे, हे पुरावे सर्वांना तुम्ही दाखवा. तुमच्या मीडियाच्या समोर हे पुरावे मी आज मांडतो. आज भाऊंनी मला सांगितलं की ही गोष्ट बोलू नको, पण मला राहुल नाही, मी हा पुरावा तुमच्या सर्वांसमोर आणलेला आहे. कोरोनामध्ये संजय भाऊ थोरात यांनी महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी जी लोक जात आहेत त्या लोकांसाठी मोफत जेवण त्या ठिकाणी दिलं होतं. पायामध्ये चपला घालायला लोकांना नव्हते, अक्षरशः लोक पुण्यावरून पायी चालायचे, त्यांना चपलाचे जोड संजय भाऊंनी दिलेले आहे. अक्षरशः गाड्या जायला नव्हत्या, त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट स्वर्गीय बापट साहेब यांची मदत घेऊन त्या ठिकाणी गाड्या भाऊंनी पाठवलेल्या आहे. अरे, लहान मुलांना दूध प्यायला नव्हतं, भाऊंनी त्यांच्या डेअरी मधलं दूध हे मोफत दिलंय, 1 रुपया दिला नाही. आणि कोरोनाचं भांडवल भाऊंनी कधी आतापर्यंत केलं नाही. तुम्हाला कधी भाऊंची सोशल मीडियावर कोरोनाची तुम्हाला एकही पोस्ट दिसणार नाही, आणि याच्या पुढेही दिसणार नाही. कारण भाऊंनी सांगितलंय कोरोना ही सगळ्यात मोठी महामारी होती, त्या महामारीचं राजकारण आपल्याला करायचं नाही. आपण ज्या योजना पोहोचवल्या त्या योजनाच आपल्याला फक्त सांगायच्या आहे. पण भाऊ मला राहुल नाही, मी तुमची आज क्षमा मागतो. आणि हा कोरोनामध्ये भाऊंनी केलेली कामं आहे. अरे, डॉक्टरांनी सांगितलं होतं, त्या डॉक्टरांना जाऊन विचारा की भाऊ तुम्ही आराम करा, नाहीतर पुढचं आम्ही काही सांगू शकत नाही, काय होईल. अक्षरशः घरचे पण भाऊंचे रडत होते, पण भाऊ थांबले नाही. तर ते म्हणले की मला इथं उतरायचंय, मला काम करायचंय. आणि तत्कालीन तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, हे पोलीस डिपार्टमेंट आहे, या सर्वांनी भाऊंचा त्या ठिकाणी सत्कार केला. पण भाऊंनी पण त्यावेळेस सांगितलं की ह्या सत्काराची बातमी पेपरला देऊ नका, फोटो कुठं टाकू नका, व्हिडिओ कुठं लावू नका, मला याचं श्रेय घ्यायचं नाही. सत्कार भाऊंचा केला, पण भाऊंनी तो सत्कार स्वतःचा घेतला नाही. तर त्यांच्या संग रवींद्र काका त्रिवेदी होते, आमचे सर्व कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांना म्हणले की तुम्ही माझ्या पाठीशी उभे होता म्हणून हे काम झालं. त्यांचा सत्कार भाऊंनी केला. म्हणजे एक मोठ्या मनाचा दिलदार माणूस आज या ठिकाणी आहे. अरे, कोणतंही भांडवल या ठिकाणी तो माणूस करत नाही, त्याचं श्रेय कधी तो माणूस घेत नाही. आणि आज
त्या माणसाला हरवण्यासाठी अरे तुम्ही गल्ली बोळामध्ये फिरताय, तुम्ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करताय, त्यांच्या सभा कोपरा सभा तुम्ही घेताय. अरे ही वेळ तुमच्यावरती का आली ही अंतर मनाला विचारा. जर तुम्ही 150-200 कोटीचे निधी आणले म्हणताय, मग आज तुमच्यावरती ही वेळ का येते ही स्वतःच्या मनाला तुम्ही विचारलं पाहिजे. त्याचबरोबर काम करत असताना निस्वार्थी भावनेने या ठिकाणी काम खऱ्या अर्थाने संजय भाऊंनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी काम करत असताना आमच्या आता हे पत्र मी जे मगाशी बोललो ते आमचं 8 जणांचं निलंबनाचं पत्र या ठिकाणी सोशल मीडियावर भरतंय. हे आम्हाला काय आलं नाही, यामध्ये माझं सुद्धा नाव या ठिकाणी लिहिलं आहे आणि स्नेहलताईचं सुद्धा नाव आहे. अरे त्या स्नेहलताई तालुका अध्यक्ष होत्या, तुम्ही त्यांना तरी विचारलं का युती आघाडी करताना? ते त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला सांगतील काय घडलंय आणि काय नाही घडलंय. ठीक आहे, आम्हाला त्या विषयामध्ये जायचं नाही, झाला गेला तो विषय आम्ही सोडून दिला. पण आता आम्ही या मायबाप जनतेमध्ये आज आम्ही आलो आहे. संजय भाऊंना आज जर आधार पाहिजे नसेल तर तुमची जी कामं केलेली आहे तुमचा आधार खऱ्या अर्थाने आज संजय भाऊंच्या पाठीमागं पाहिजे. आज घाबरू नका, कुणी आलं दमदाटी केली तर त्यांना घाबरू नका, चोखपणे उत्तर द्या. अरे ही लोकशाही आहे, तुम्ही कोणाचं खात नाही, आपण कष्ट करतोय, दिवस रात्र कष्ट करतोय आणि संध्याकाळी आपण आपलं खातोय, कोण आपल्याला आणून देत नाही. 2-5 हजार रुपयांनी विकू नका. माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आपला स्वाभिमान जागा करा. अनेक जण ह्या 2 दिवसामध्ये तुमच्याकडे येतील, अनेक जण सांगतील, अनेक काही गोष्टी होतील, पण स्वाभिमान तुमचा विकू नका. ज्या माणसाने 7 वर्ष तुमची अहोरात्र काम केलंय, दिवसचा रात्र केलाय, रात्री 4 वाजले पाठ तरी बघितलं नाही, मला फोन आला त्याचं काम झालं पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून काम केलंय. आणि फक्त मंचरच नव्हे तर चास आसन, म्हाळुंगे पडवळ आसन, आदिवासी पट्टा आसन, शिरूर आसन या सर्व भागामध्ये त्या माणसाने काम केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आम्ही दिलेला आहे तो उच्च शिक्षित उमेदवार आहे, हे ध्यानात ठेवा. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यामुळं त्यांनी अनेक माता भगिनी असतील, वडीलधारी बांधव यांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. अनेकांना ते येणाऱ्या काळामध्ये काम देतील. त्याचप्रमाणे आरोग्याचा विषय सर्वात महत्वाचा आहे. कोणाच्याही जाहीरनाम्यामध्ये आपण पहा, अरे आरोग्याच्या विषयावर तुम्ही बोलताय पण तुम्ही करणार काय आहे हे तुम्ही पहिल्यांदा तुम्ही सांगितलं पाहिजे. आज आरोग्याच्या विषयामध्ये आम्ही जर काय करणार असोन तर आम्ही हे केलेले त्यानंतर आज आम्ही सांगतोय. अरे ते रिक्षा चालक दिलीप थोरात यांची बाईट काल व्हायरल झाली, त्या दिलीप थोरात यांनी नवस केलाय मोरया गणपती बशी की संजू भाऊंची सून निवडून येऊ द्या, 5 किलो लाडू आम्ही ह्या ठिकाणी वाटू. अरे ह्या माणसाने नवस काय फक्त दिखाव्यासाठी केला नाही, त्या माणसाच्या मनातल्या भावना आहे. त्या माणसाला विचारा, रात्री त्यांचा फोन आम्हाला आला, बोसरे हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं, त्यांचा आतमध्ये त्यांना ब्लॉकेज निघाले, 4 ब्लॉकेज त्या माणसाला होते, 2.5 ते 3 लाख रुपये खर्च सांगितला. त्या माणसाकडे देण्यासाठी लगेच पैसे उपलब्ध नव्हते. त्या माणसाचा फोन आला, संजू भाऊला सांगितलं भाऊ माझं असं असं झालंय काय करू. भाऊनी लगेच गाडी काढली, त्या ठिकाणी गेले. भाऊनी सांगितलं काळजी करू नका, धीर सोडू नका. डॉक्टर म्हणले आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. भाऊ म्हणले माझ्यावर विश्वास आहे का? तो म्हणला भाऊ मरेपर्यंत माझा तुमच्यावरती विश्वास आहे. भाऊ म्हणले बास फक्त एवढंच करा. लगेच ॲम्ब्युलन्स बोलवली आणि त्या माणसाला पुण्या या ठिकाणी नेऊन पूर्णपणे ऑपरेशन मोफत केले, 1 रुपया त्याचा घेतला नाही. जे आयुष्यमान भारत कार्ड जे काढलं होतं ते 5 लाखाच्या आयुष्यमान भारत कार्ड वरती त्या माणसाचं मोफत ऑपरेशन केलेलं आहे आणि हे आम्ही करून दाखवलंय. म्हणून आम्ही मायबाप जनतेकडे मतं मागतोय, कारण हा आमचा अधिकार आहे. जे आम्ही 7 वर्ष तुमची कामं केली, आज तुमच्यावरती वेळ आहे की सर्वांनी तुमचं, तुमच्या परिवाराचं, तुमच्या सर्व नातेवाईकांचं एक 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 मत हे प्राचीताईला आणि 16 नंबर मध्ये जे आमच्या स्नेहलताई आहेत त्यांना तुम्ही मत द्या. रिक्षा आणि स्कूटर हे चिन्ह आहे. त्याचप्रमाणे जे अपक्ष उमेदवार आम्हाला पाठिंबा देत आहेत, आता पत्रकार बांधव एक मंचर मध्ये एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. 2 दिवस झाले विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. अनेक जण म्हणतायत जिकडे जाऊ तिकडे रिक्षाच, कुठेही जावा रिक्षाच, गल्ली बोळात जाऊ रिक्षा.
तोंडामध्ये सगळ्यांच्या एकच नाव येते, रिक्षा. काही नगरसेवक आम्हाला म्हणतायत की भाऊ आमच्याकडे लक्ष ठेवा, सगळेजण रिक्षा म्हणतायत, पण त्या नगरसेवकांना पण आम्ही सांगतो की आमचे खाली आम्ही पॅनल जरी उभा करू शकलो नाही तरी काय हरकत नाही, पण जो प्रामाणिकपणे निष्ठेने ह्या मायबाप जनतेची सेवा करेन, जो ह्या मायबाप जनतेच्या सेवेसाठी उतरेन, त्याच्या विरोधामध्ये आम्ही कधी बोलणार नाही, त्याच्या विरोधामध्ये आम्ही कधी जाणार नाही. आमची फक्त एकच अट आहे की तुम्ही खालच्या पातळीवर तुमचं काय करायचं तुम्ही करा, पण जर तुम्हाला संजू भाऊंची जर मदत लागत असेल तर तुम्हालाही वरती मदत करावी लागेल. एवढं तुम्हाला मी आजच्या निमित्ताने ह्या ठिकाणी सांगतो. आणि सर्व माता भगिनी, सर्व वडीलधारी बांधव, तुमचा जो 2 दिवसापासून फोन येतोय, अनेकांचा फोन येतोय, अनेक जण म्हणतायत भाऊ वरती तर रिक्षा दिसतंय पण खाली चिन्ह सगळी वेगळी दिसतायत, मग खालच्यांना मतदान कोणाला करायचं? वरती तर आम्ही रिक्षा करणारच आहोत, मग खाली कोणाला चिन्ह करायचं? तर आम्ही म्हणलो जरा एक दिवस थांबा, तुम्हालाही सांगतो की खाली आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे. ज्या ठिकाणी आमचे उमेदवार आहे त्या ठिकाणी आम्हालाच मतदान करा, वरती पण आणि खाली पण. आणि ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नसतील पण जे निर्भीडपणे या मंचरकरांच्या विकासासाठी पुढे येतील, आम्हाला पाठिंबा देतील, आमचं काम करतील, त्यांनाच मतदान करायला आमच्याला जे जे फोन आले आम्ही त्यांना सांगू. आम्ही कोणाकडून 1 रुपयाची पण अपेक्षा ठेवली नाही आणि 1 रुपया सुद्धा आम्ही कोणाला दिला नाही आणि देणारही सुद्धा नाही, कारण 7 वर्ष प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी कामं केली आहे. जाता जाता फक्त तुम्हाला एकच सांगतो, काल जे संजू शेठ बोलले होते की माझ्या सभेला कोणही मोठा नेता नसेल, माझ्या सभेला कोणी सेलिब्रिटी नसेल, माझ्या सभेला सेलिब्रिटी आणि नेता असेल तो ही मायबाप जनता असेल, ही सर्व वडीलधारी बांधव असतील. भाऊ तुमचा मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, 2 तारखेला विजयाची खून आहे, 2 नंबरचं बटन आहे, रिक्षा स्कूटर आणि ज्यांनी आम्हाला पाठवले त्यांना आपण विजयी करा एवढी विनंती करतो. यानंतर स्नेहलताई चासकर यांना विनंती करतो की ताई आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार.